हनीमूनच्या पहिल्या रात्री तिला त्या शॉर्ट ड्रेसमध्ये बघून माझं ते काही क्षणात वर आलं. ती माझ्यासमोर आली आणि माझी नजर क्षणभर तिच्यावरच खिळून राहिली. ती हसत होती आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, काय झालं, असं का बघतोयस? मी काही बोललो नाही, कारण त्या क्षणी माझं लक्ष तिच्या हातातल्या छोट्याशा चौकोनी डब्याकडे गेलं होतं. तिने तो डबा माझ्यासमोर धरत म्हणाली, आधी हे उघड. मी घाईघाईने तो उघडला आणि क्षणभर मला वाटलं त्यात काहीतरी खास सरप्राईज असेल, पण त्यात आमच्या प्रवासाचा एक छोटासा फोटो अल्बम होता. ते बघून माझं तिच्यावर असलेलं प्रेम आपोआप वर आलं. पहिल्या भेटीपासून लग्नापर्यंतचे सगळे क्षण त्यात जपले होते. मी हसत तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, आपली पहिली रात्र आठवणींनी सुरू व्हावी म्हणून त्या क्षणी खोलीतलं वातावरण आणखी सुंदर झाले. खिडकीबाहेर हलका पाऊस सुरू झाला होता. गार वारा पडदे हलवत होता. आम्ही दोघं सोफ्यावर बसलो आणि एक एक फोटो पाहत जुन्या आठवणी काढू लागलो. प्रत्येक एक वेगळीच गोष्ट होती. कधी हसू, कधी संकोच, कधी एखादा मजेशीर प्रसंग. वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. रात्र पुढे सरकत होती आणि आम्हाला जाणवत होतं की या प्रवासाची खरी सुरुवात आजपासून होत आहे. आम्ही दोघं ते फोटो अल्बम पाहत बसलो होतो. प्रत्येक पान उलटताना एक नवीन आठवण समोर येत होती. पहिली भेट, पहिला एकत्र केलेला प्रवास, साखरपुडा, लग्नाच्या तयारीतले गोंधळ आणि प्रत्येक छायाचित्रासोबत आमच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटत होतं. अचानक अल्बमच्या मधोमध एक दुमडलेलं जुनं पत्र खाली पडलं. मी आश्चर्याने ते उचललं. त्यावर माझंच नाव लिहिलं होतं, पण अक्षर तिचं नव्हतं. मी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. ती शांतपणे हसली आणि म्हणाली, उघड, हे तुला आजच वाचायचं आहे. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मी हळूच पत्र उघडलं. आत सुंदर अक्षरात लिहिलं होतं, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ आपला एकत्र प्रवास खरंच सुरू झाला आहे. मी पुढे वाचू लागलो. त्या पत्रात तिच्या भावना होत्या. पहिल्यांदा मला पाहिल्यावर काय वाटलं होतं, पहिल्यांदा माझ्याशी बोलताना किती संकोच वाटला होता, लग्न ठरल्यावर किती आनंद झाला होता आणि भविष्याबद्दलची तिची छोटी छोटी स्वप्न. प्रत्येक ओळ मनाला स्पर्श करत होती. पत्राच्या शेवटी एक छोटासा नकाशा काढलेला होता. मी गोंधळून तिच्याकडे पाहिलं. ती हसत म्हणाली, आपल्या खोळीत एक छोटंसं सरप्राईज लपवलं आहे. हा नकाशा त्याच्यासाठी. आता माझी उत्सुकता आणखी वाढली. आम्ही दोघं त्या नकाशानुसार खोलीत शोधाशोध करू लागलो. कधी पडद्यामागे, कधी कपाटाजवळ, कधी खिडकीजवळ. शेवटी टेबलाच्या खालच्या बाजूला एक लाकडी छोटी पेटी दिसली. मी ती बाहेर काढली. त्यावर एक छोटंसं कुलूप होतं. ती तिच्या पर्समधून एक छोटी चावी काढून माझ्या हातात देत म्हणाली, हे कुलूप तूच उघडायचं. मी चावी फिरवली. पेटी उघडताच आत एक सुंदर काचेची बाटली, काही रंगीत कागद आणि एक रिकामी वही दिसली. मी आश्चर्याने विचारलं, हे सगळं कशासाठी? ती हसून म्हणाली, या वहीत आपण आजपासून आपल्या प्रत्येक खास आठवणी लिहायच्या. जेव्हा कधी भांडण होईल, दुःख येईल किंवा आयुष्य धावपळीत जाईल, तेव्हा ही वही उघडून पुन्हा हे क्षण आठवायचे. तिचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण ती भेट कोणत्याही महागड्या वस्तूंपेक्षा खूप मौल्यवान होती. त्या रात्री आम्ही बराच वेळ त्या वहीच्या पहिल्या पानावर आमच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची पहिली नोंद लिहित बसलो. आणि बाहेर पडणारा हलका पाऊस, खिडकीतून येणाऱ्या गार वारा आणि त्या शांत वातावरणात सुरू झालेली ती छोटी परंपरा आमच्या नात्यातली सर्वात सुंदर आठवण बनून गेली. त्या रात्री आम्ही ती वही उघडून पहिल्या पानावर एकत्र लिहिलं, आजपासून प्रत्येक स्वप्न आणि प्रत्येक आठवण आपण या वहीत जपून ठेवणार. ते वाक्य लिहिताना आम्हाला कल्पनाही नव्हती की ही छोटीशी वही पुढच्या अनेक वर्षांची साक्षीदार बनेल. दिवस सरत गेले, महिने गेले. आमच्या आयुष्यात अनेक नवीन वळण आली. कधी कामाचा, कधी छोटे मोठे वाद, कधी एकमेकांपासून काही दिवस दूर राहण्याची वेळ. पण प्रत्येक वेळी आम्ही ती वही काढून बसायचो. त्यात नवीन आठवणी लिहायचो. कधी एखाद्या पावसाचं वर्णन, कधी वाढदिवसाची आठवण, कधी एखादा साधा पावसाळी दिवस, तर कधी फक्त 2 ओळी. आज आम्ही खूप हसलो. वर्षानुवर्ष ती वही भरत गेली आणि त्यासोबत आमच्या नात्यातली विश्वासही वाढत गेला. एक दिवस घर आवरताना तीच जुनी लाकडी पेटी पुन्हा हातात आली. मी हसत ती उघडली. वही अजूनही तशी जपून ठेवलेली होती. मी पहिलं पान उघडलं
आणि नकळत चेहऱ्यावर हसू आलं. प्रत्येक पान म्हणजे जणू आयुष्याचा एक छोटासा तुकडाच होता. अचानक शेवटच्या पानात एक दुमडलेला कागद दिसला. मी आश्चर्याने तो बाहेर काढला. तो मी कधीच पाहिला नव्हता. मी हळूच उघडला. त्यावर तिच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, जर तू हा कागद वाचत असशील तर आपल्या लग्नाला अनेक वर्ष झाली असतील. कदाचित आपण आजही एखाद्या छोट्याशा गोष्टीवर हसत असू किंवा एखाद्या क्षुल्लक कारणावरून भांडलोही असू, पण मला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण पहिल्या रात्री दिलेले वचन कधी विसरू नकोस. राग आला तरी बोलणं थांबवायचं नाही, आनंद आला तर एकत्र साजरा करायचा आणि कठीण वेळ आली तर हात सोडायचा नाही. मी ते वाचत असताना ती माझ्या शेजारी येऊन शांत बसली. मी तिच्याकडे पाहिलं. ती हलकंसं हसत म्हणाली, हे पत्र मी ते पहिल्याच रात्री लिहून ठेवलं होतं, कारण मला माहीत होतं की भेटवस्तू जुन्या होतात, फोटो पिके पडतात, पण शब्द कायम मनात राहतात. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, आपल्या आयुष्यातही सर्वात सुंदर भेट ही वहीच आहे. ती हसली. खिडकीबाहेर पुन्हा हलका पाऊस सुरू झाला होता. आम्ही दोघांनी ती वही पुन्हा बंद केली, पण त्या पानामध्ये जपलेल्या आठवणी आमच्या मनात कायमच जिवंत राहिल्या. त्या रात्री आम्हाला जाणवलं की नातं टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. विश्वास, संवाद आणि एकमेकांसोबत जपलेले छोटे क्षणच आयुष्यभराची सर्वात मोठी संपत्ती असतात.